रामकृष्ण हरी मुलांनो मुलींनो माता बहिणींनो, येळो बघा जा. येळो मी चांगलं येळो करत असते बघा. थोडी थोडी सुधारणा होऊन जाते मुलींनो. इष्टातलं कसं माणसाला कळत नाही बघा. रामकृष्ण हरी मुलींनो, राधे राधे सगळ्यांना, राधा राधा सगळ्यांना. रामकृष्ण हरी. जय सीताराम, जय सीताराम, जय सीताराम, जय सीताराम, जय सीताराम, जय सीताराम. सीता 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 सीताराम बोल जा. हे एवढं म्हणजे आपल्याला काम येत आहे ना, हे सीताराम बोलण्याला एवढं आपल्या काम येत आहे ना, म्हणून सीताराम बोल जा. आपल्या नक्कीच कामाला येत आहे बघा. बघा एक हे असते या आई असते. या आईला 2 मुली असतात आणि 3 मुलं असतात. 5 लेकरं असतात. 5 लेकरं असतात मुलं आहे ना. तर पोरींचं लहानाच्या मोठ्या होत्यात, पोरी लग्न करून जातात. पोरं लहानाचे मोठे होत्यात, शिक्षण पाणी पूर्ण होत आहे. 2 पोरं शेतामध्ये कामाला, 1 पोरग नोकरी करायला. बघा असं करून करून ते लग्नाचे लायक झाले. लग्नाचे लायक झाल्याच्या नंतर 3 पोरांचे लग्न केले. तर त्या बायका एवढा लाड करायच्या त्या सासूबाईचा, एवढा लाड करायच्या सासूबाईचा. म्हणजे सासूबाईनं खाल्लं तरच त्या खायच्या. पहिलं म्हणायचं सासूबाईला जेवायला द्या. बघा ना कशा एक सुना असतात सासूबाईला. म्हणजे ती पण एकतर काय शेरला असायची, ती कधी कधी यायची, तिला काय माहितीच नसायचं. पण आली तर सेवा करायची सासूची. शिकलेली होती तरी पण सेवा करायची. काय माहिती असं करून 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 भडकाभडकी झाली. आणि सासूला म्हणजे नवरा मरून गेला हिचा, हे आईचा नवरा मरून गेला. तर मग आता काय करणार. आता ती एकली पडायच्या नंतर मग सुना बाळा बघा नंतर लागल्या खडूसोनी करायला लागल्या. ती म्हणली बाई मला सारा द्यायचा सोडून असा का माझ्या मुली खडूसोनी मला करायला लागल्यात. व्यवस्थित चहा देणार, व्यवस्थित जेवण देणार. आणि मुलं बी माझे पहिल्यासारखे काय राहिले नाही. आई म्हणून एवढं काय आवाज मारिनात. काय झालं बाबा ह्यांना, काय झालं असं. आता शेतीपुती तर एवढी मोठी, आता सगळं तर आता ह्यांचंच ना. मुली तर लग्न करून गेल्या. मग म्हणल्या काय झालं असं, माझ्याकडून काय गलती झाली का. म्हणजे स्वतःलाच विचारत होत्या की देवा माझ्याकडून काय गलती झाली का. महादेवाची पूजा करायची बघा ती आई. महादेवाची पूजा करायची. तर म्हणायची काय माझ्याकडून गलती झाली का, काय झालंय मलाच कळत नाही. पुरी असं का करायला लागल्यात ह्या. पहिला एवढा माझा लाड करत होत्या, माझी सेवा करत होत्या, आत्ता एवढं काय झालं असं. आणि मी तर त्यांचा लाडच करते, पण आता एवढं त्यांना काय झालं असं मुलींना. मी तर लेकरं एवढे लाडाने सांभाळले, लहानाचे मोठे केले, स्वतःला खाल्लं नाही, लेकरांचं पूर्ण केलं. आणि हे लेकरं असे का करायलेत. माझा पदर सोडत नव्हते कधी, आणि लेकरं असं का करायला लागले. मग हिला लई चिंता लागली. मग हळूहळू लई घरचं वातावरण बदललं. तर मग लई त्या सासूबाईला खडूसोने करायला लागल्या. लई खडूसोने करायला म्हणल्याच्या नंतर म्हणली आता काय करावं बाई. आता या सुनबाई तर आपल्याला लई खडूसोने करायला लागल्यात. आणि वेळाला खायला पण द्यायना, आणि हिचं लुगडं पण धुवायचं नाही. म्हणजे ह्या सासूबाईचं काहीच काम करणार. मग हिला वाटलं महादेवाची भक्त होती ना. तर मग म्हणली महादेवा माझ्याकडून काय गुन्हा झालाय का. माझा काय गुन्हा झाला असला तर मला सजा द्या. परी हे नाही असं माझ्यावर अति करायला लागल्या. आता मग माझा आत्मा तरसायला लागलाय. मी आता काय करायला पाहिजे. आता त्याने काय बी केलं तर मला तर गप्पच बसावं लागन. आता मी कुठं जाऊ, नवरा पण नाही. आता कुठं जाऊ आपल्या भावाबंधाच्या घरी. तर आपल्या लेकरा बाळाचं इज्जत जाईन. किंवा कुठं लांब जावा तर म्हणते ना आई लेकरांना सोडून गेली. म्हणजे आता आई म्हणल्याच्या नंतर त्या आईला काय एक प्रश्न पडत नाही. आई म्हणल्याच्या नंतर आईला पूर्ण विचार करावा लागते. आपल्या लेकरांपासून आपल्या सुनबाईपर्यंत, ते आपल्या नातरुंडापर्यंत, ते आपल्या भावाबंधापर्यंत विचार करावा लागते. आणि गावातल्या लोकांपर्यंत पण विचार करावा लागतो. गावातले पण म्हणणार ना एवढे पोरं चांगले, एवढ्या सुना चांगल्या, आणि कुठं गेली ही बाई. सगळा विचार करून ती सैन करत राहिली. आता म्हणली मी तर सैन करायला लागले, पण माझ्या पोटालाच अन्न भेटा नाही. तर आता काय करू. काय सण असला हिने दरवाजात बसायचं,
एक तिला घर दिलं होतं शेणा मातीचं तिथं, आणि हे मोठे मोठे वाडे ह्यांना, मोठे मोठे असे सिमेंटाचे बांधकाम झालेले ह्यांना, आणि हिला आपलं शेणा मातीच्या घरामध्ये. आणि याद आली तर तिला खायला नेऊन द्यायचं, याद आली नाही आली याद तर तशीच उपाशी राहायचं. माठ ठेवलेला असायचा, तांबे असायचा, ताट असायचं, आणि भूक लागली पाणी प्यायचं, भूक लागली पाणी प्यायचं. मग असं करून करून म्हणली देवा आता हे कवर सैन करू. फुटू आता महादेवाचा, ते रडत रडत ते फुटूची पूजा करायची. एक महादेवाची पिंड होती, तुळस होती तिथं, तुळशीला पाणी घालायचं, त्या महादेवाला पाणी घालायचं. महादेवा असं कसं, महादेवा असं कसं, आता महादेवाला तर काय मागायचंच नाही. तर मग म्हणली आता महादेवाला तर काय मागायचं नाही, त्याला जेव्हा दया येईन तेव्हा दया येईन. म्हणले आता परी काय करावं आता. असं हे पोरं बी बायकाचं ऐकून लागले तर मला खडूसुनी करायला, असं म्हणणार की आईला खायला दिलं का, काय विचारायचंच नाही. आईला खायला दिलं का, एखादा पोरगा म्हणायचा आईला खायला दिलं का, हो दिलं की, आणि रात्रीचं नेऊन द्यायचं. आणि ह्याने गरम गरम डाळ रोटी भाजी कोणची बी, कधी डाळ चपाती, हे ह्याने गरम गरम खायचं, आणि रात्रीचं उरलेलं सकाळी सकाळी तिला नेऊन द्यायचं. आता दात तिचे हालत होते, दाताने चावा येईना, ती काय करणार. तशीच पाण्यात भिजवून डाळीत चुरून तशीच खायची. असं करून करून लई दिवस गेले. तर म्हणली आता देवा काय करू, मला काही सैन व्हाय नाही म्हणली. उपास तापास काढायला माझी काय ताकद नाही म्हणली. मग आता द्यायच्या रात्रीचं आणून द्यायच्या, मग दुपारी दिलं नाही दिलं. मग आता रात्रीचं ते कसं तरी डाळीत पाण्यात भिजून खायची. तर म्हणले देवा आता असं किती दिवस चालणार आहे, आता मी हे असं दिवस कशी सैन करू. मी एवढे लाडाने लेकरं वागवले, मी त्यांना कधी उपाशी पुटी ठेवलं नाही. मी अर्धी रोटी खाल्ली, परत लेकराला पूर्ण केलं. कोणत्याही टायमाला उठून त्यांना खाऊ पिऊ घालायचं, कोणत्याही टायमाला उठून त्यांना गरम गरम बनवून जेवण द्यायचं. लेकरं माझं ऐकायचं, लेकरं माझे एवढं माझा लेकरावर जीव, आणि माझे लेकरं मला असं करायला लागले तर बायकांचं ऐकून शिने. आता देवा कुठं जाऊ म्हणली. तर तिला काय भूक सैन व्हाय ना. म्हणली हे रात्रीचं खाऊन मी लय वैतागले, दातच माझे काम करा तर मी काय करू, आणि रोज कशी काय मी खाणार. दुपारी आपलं याद आली तर द्यायचं, याद नाही आली तर नाही. कोणता पाहुणे रावणे त्यांचे नातेवाईक आले त्यांची सेवा करायची, त्यांचे भाऊबंद आले त्यांची सेवा करायची, त्यांना चांगलं उंगलं खाऊ घालायचं. तिला जर वास आला त्या जेवणाची खुशबू आली तर म्हणायची बाई आज हे वाटतं माझी सुनबाई आज मला देईन काहीतरी, आज माझी सुनबाई देईन काहीतरी. कशाचं तेच जेवण तिला संध्याकाळी द्यायचं, परी गरम जेवण नाही त्या सासूबाईला द्यायचं. बघा किती त्या सुनांसाठी, किती त्या लेकरांसाठी, किती सगळ्यांसाठी केलं असन बिचारीनं. आणि बघा ना तिच्यावर कसा टाईम आलेला, बघा की कसा देव. आता देवाला तर काय बोलायलाच नको बाबा, काय करायचं देव चांगलंच करते. मग म्हणली आता मला काही सैन होय ना या, आणि म्हणली इथं एवढी गरमी होती या, नाही तर पंखा नाही तर काय, मी अशी घामाने भिजून जाते या, घामाचे लोंढे जाते तर तसेच मी साडीला पुसते या. परी म्हणली मी काय करणार, माझा नाही इलाज आहे म्हणली, मी करू काय म्हणली. मग तिला लई एक दिवस राग आला, तर महादेवाच्या मोठ्या मंदिरामध्ये गेली. महादेवाला म्हणली महादेवा मी काय आता तिथं राहणार नाही, मी राहणार म्हणली परी मी कुणाचं बी काम करून खाईन. महादेवाच्या मंदिरमध्ये जाऊन म्हणली, आणि गेली एका ओळखीच्या बाईच्या घरी, जवानीची ओळखीची म्हणजे मैत्रिणीच म्हणायला पाहिजे. आता ह्या बाईचा एवढा रुबाब होता, म्हणजे आईचा एवढा रुबाब होता, आणि त्यांचं एवढं काही नाही चांगलं नव्हतं तिच्या मैत्रिणीचं. तर मग म्हणली अगं बाई तू कशी काय आली माझ्या घरी, तुझं तर एवढं चांगलं आहे, तुझे पोरं शिक्षणाला म्हणजे गेलेला आहे मुलगा, एवढं नोकरी आहे त्याला, घरी 2 पोरं कामं करतात, आणि तुझी हालत का अशी. तर म्हणली काय नाही म्हणली तब्येत बरी नसती या असंच. तर आता घरची इज्जत लोकांना कशाला सांगत, घरची इज्जत म्हणजे झाकूनच ठेवतात ना. कोणची बी आई आपल्या लेकरांची आपल्या सुनबाईची इज्जत झाकूनच ठेवते ना. ती काहीच नाही म्हणली मला नाही का काहीतरी काम देत जा म्हणली. म्हणली हो तुम्हाला काय कामाची गरज आहे, तुम्हाला कसलं काम, काय करायचं काम तुमचं, एवढं तुमच्या घरात जळता जळा ना, एवढं मोठं तुमच्या घरात खायला प्यायला आहे, आणि तुम्हाला काय कामाची गरज आहे. नाही तुम्ही काम नका, तुम्ही या म्हणली जेवण करा जा, पर एक काम नका करू. नाही म्हणली मग काम तुम्ही दिलं तर मी खाईन, नाही तर मी नाही खाणार, तुम्ही मला काम द्या काहीतरी. म्हणली आता अहो आम्हाला लाज वाटायची तुम्हाला काम द्यायचं, तुमच्याकडे एवढी शेती आहे, वाडी आहे, गाय आहे, म्हशी आहे, आणि तुम्हाला काम द्यायचं म्हणजे मी किती लाचार बाई आहे की तुम्हाला काम देऊ. तुम्ही एवढं चांगल्या घराण्यातले आहेत, पोरं बाळं तुमचे
एवढं शेती पिकवतात, तुमच्या घरात एवढं धान्य आहे तुमच्या घरात एवढं, आणि तुम्ही कसं काय काम मागायला, काम नाही देणार. तुम्हाला वाटलं कधी बी माझ्यात या, खा प्या जा. नाही म्हणली, मला कामच पाहिजे, मला कामच पाहिजे, मला फुकट नको कोणाचं. मग तिने ओळखून घेतलं की काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटतं घरामध्ये, काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटतं घरामध्ये. पण तिने नाही विचारलं. तिला वाटलं ह्या सांगणारच नाही का, काय दमदार बाई आहे, सांगणारच नाही. पहिलं सासूनं जुलम केलेला ते नव्हती सांगत, तर सुनंतर लेखाचं काय सांगून इज्जत घालवायला नाही सांगितलं. तर ती ओळखून घेतलं तिने की बाबा हिच्यावर काहीतरी जुलूम आहे. तेव्हा ती आपल्यात आली, काम मागायला लागली. बरं म्हणली, पण तुम्हाला काम काहीच नको म्हणली. बघा बगीचा आहे म्हणली इथं आपल्या दरवाजात, तर त्या बगीच्यामध्ये आपलं हे करत जा तुम्ही, त्या बगीच्यामध्ये झाडांना पाणी बिणी घालं जा, झाडांना पाणी बिणी घालं जा, बस म्हणली, दुसरं काहीच करत जाऊ नका. नाही म्हणले, अजून मला काहीतरी काम द्या. नाही म्हणले, तसं नाही जमणार म्हणली, तुमचं काम मी, तुमची मेहनत मी घेणारच नाही आहे. तर म्हणली बघा, तरी मी गहू साफ करायचं, ज्वारी साफ करायचं, ते तिची मैत्रीण बसली ना काही काम करायला, भाजी साफ करायचं, आणि तिने 2 टाईम खायला द्यायचं आणि संध्याकाळी घरी झोपायला यायचं. मग असं करून करून ते पण देवाला मंजूर नाही झालं. ते पण तिला वाटलं जाऊ दे, मला इथं 2 टाईम खायला तरी भेटन काय, ह्यांचं कामधंदा थोडं करून. पण ते पण देवाला मंजूर नाही झालं. ते पण जास्त दिवस टिकलं नाही, जास्त दिवस ते पण बिचारीचं टिकलं नाही आहे. म्हणजे माणसाच्या जीवनाची अशी कहाणी असते बघा. देव जे काय करतं ना ते चांगल्यासाठीच करतं. एखाद्याला सबक शिकवण्यासाठी पण करतं. मग आता जायची, ते काय गहूच्यावर साफ करायची, त्या बगीचाला पाणी घालायचे, आणि आपलं यायचं घरी. तर एक दिवस कळलं की तिच्या मैत्रिणीच्या इथं जाऊन काम करते या. सुनांनी उलटं पालटं सांगितलं आणि लेखाने ऐकलं. मग असं नाही की काय प्रॉब्लेम आहे आईला, आपल्या आईला काय प्रॉब्लेम आहे, आपल्या आईला व्यवस्थित देतात का नाही खायला, आपल्या आईची सेवा करतात का नाही, हे नाही बघायचं का जे बायका सांगते आणि तेच ऐकायचं का. आता बघा एखादी माऊलीची लेक असली त्या बघा फुटक्या संसाराचं सोनं बनवते, आणि एखादी जर असली तर राजाचं राज मोडून टाकते एखादी. असं बाईंच्या अंगामध्ये 36 नखरे असतात. असं असतं बघा. जे बी चांगलं कर्म करण त्याच्या जीवनामध्ये सोनं उगवण असं असतं, आणि त्याच्या जीवनामध्ये कधीच काय कमी पडणार नाही. देव परमेश्वर त्याला सगळं देतो, नाही बोलता देतो बघा. तर मग सांगितलं उलटं पालटं, कामाला जातात तिथं काम करतात, असं आम्ही काय खायला देत नाहीत का, नवऱ्याला उलटं पालटं सांगितलं. आली ती म्हातारी बिचारी आई की पोराईने एवढी धुलाई चालू केली का, म्हणले आमची इज्जत घालवत चालली लोकांच्या तिथं, तुझ्या मैत्रिणीच्या इथं कामाला, काय म्हणला आमची इज्जत. बाबा मी काहीच सांगितलं नाही मी तुमचं काहीच नाही सांगितलं. नाही म्हणला, तू सांगितलं असशील तू. नाही बाबा म्हणले, मी घरची इज्जत झाकून ठेवलेली आहे, मी कशाला सांगू. अरे मला 2 टाईम मला जर खायला दिलं असतं गरम तर मी कशाला बाहेर पडले असते. अरे माझी पोटाच्या आगीनं मला बाहेर पाडलं, माझ्या पोटात आग पडत होती. अरे ह्या रात्रीचा काय शिळेपाळ्या द्यायच्या मला खायला, ते खाऊन माझं पोटाची वाट लागली, माझी दाताची वाट लागली, मला चावाई आहे ना. काय म्हणला खोटं बोलायला लागलीस तू, हां आमच्या बायका काय असं करतात का, तुला काय शिळं देतात का. नाही म्हणला, तुला आमची इज्जत घालवायची ना, जायचं नाही म्हणला, बिलकुल जायचं नाही आहे. घराच्या आतमध्ये बसायचं, आणि बायकांना म्हणलं आईला बाहेर जाऊ द्यायचं नाही आहे. तिथं बाहेरून कडी लावायची, पाणी खायला द्यायचं, बाहेरून कडी लावायची. आणि दुसऱ्या अजून एक दरवाजा होता त्याच घराला, पाठीमागून एक दरवाजा होता. अहो त्या बायाने ते शिळं आणून दिलं, अहो ते खायला येईना तिला दाताने, आणि काहीच व्हायना. ते बाईनं उपाशी तापाशी रडून पडून 2 दिवस या बघा बिमार पडली, उठली नाही, खाल्लं नाही, पिल्लं नाही. तर तिचा नातू आला आणि खिडकीतून बघितलं, आजी म्हणून आवाज मारला, तिला उठायला येईना. का रे बाळा म्हणून उठली आणि म्हणली, बाळा माझ्या पोटात लय आग पडली म्हणली, तुमच्या आईनं दिलं होतं मला 2 दिवस झालं, पण मला काय खायला जमलं नाही, माझ्या पोटात आग पडली, पाणी पिऊन बसले, माझी तब्येत बरी नाही. मग त्या पोराने काही एक बिस्किटचं पाकिट आणून दिलं आणि पाण्यात बुडून खाल्लं त्या म्हातारीनं. त्या पोराला कळलं
की आमच्या आजीवर अति करायला लागलेत हे 4 लोक. पोराला कळलं. पोराला कळल्याच्या नंतर पोरगं रडायला लागलं डसा एकदा दोनदा नेऊन दिलं तर मारलं पोराला. त्या आईनं की तू हे खिडकीतून नेऊन देतोस का आजीला, म्हणून मारलं पोराला. दाना 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 पोराला मारलं आणि पोरगं बिमार पडलं आजी आजी करून. आणि पोराला एवढा दवाखान्याला पैसा घालवला आपण त्या आजीला नाही भेटवलं. बघा कशा असतात आजकाल बाया. आणि मग तिला त्या पोरासाठी तरसायला लागली की पोरगं दिसाना. ती रडायली पडायली आपटून गेली देवापुढं आपटायला लागली. देवा काय झालं लेकराला, म्हणजे आवाज यायचा ना थोडा खिडकीतून, पोरला बरं नाही डॉक्टर यायला आहे. तर ती खिडकीतून बघायची तर ती देवाला नवसं करायला लागली की देवा माझं नातूची तब्येत चांगली होती, देवा माझ्या नातूची तब्येत चांगली होती. देवापुढं प्रार्थना करायची. आणि मग स्वतःच्याच भुकीमुळं ती स्वतः बिमार पडली. आणि त्या तिकडून दरवाजा होता तर त्या दरवाजा वाट 3ऱ्या दिवशी गेली वापस त्याच बाईकडे गेली आणि म्हणली मला थोडं खायला दे, मी तुमचं काहीतरी काम करते. नाही म्हणले तुमच्यावर काहीतरी मजबुरी आम्हाला सांगा. म्हणली काहीच माझ्यावर मजबुरी नाही, मला द्यायचं असतं तर द्या खायला, नाही तर नका देऊ. मग त्या बाईनं खाऊ पिऊ घातलं आणि ती म्हातारी येऊन वापस संध्याकाळी तिथं झोपली. वापस कळलं तर वापस त्या म्हातारीला कोंडून ठेवलं आणि म्हणलं म्हातारीला बाहेर जाऊ द्यायचं नाही, हिला तर काय पाहिजे ते इथं द्यायचं. आणि त्या म्हातारीनं तिला वाटलं असंच वापस होणार आहे. वापस 2 दिवसापाशी मेली. म्हणली आता काय करू काय नाही. तिने त्या पाठीमागल्या दरवाजेवाट निघून गेली. म्हणली आता इथं या गावात नको राहायला. म्हणली जिकडं तोंड फिरन तिकडं जायचं. चालत गेली आणि तिला भूक लागली, ताण लागली, पाय भाजायले. अशी चालत तिला चक्र यायला लागल्या. एका आंब्याच्या झाडाखाली बसली आणि देवाला प्रार्थना करायची. देवा हे जीवन नको, देवा जीवन नको अशी करून हात जोडून बसली होती. तर एक मुलगा आला तिकडून, संस्कारी मुलगा, चांगला गरीब घराण्यातला मुलगा आला. त्याला पण कोणी नव्हतं, एकलाच राहत होता. आणि ते मुलगा म्हणला आई काय झालं तुम्हाला, भूक लागली का, ताण लागली का. त्याच्या पदरामध्ये एवढी भाकर होती आणि डाळ होती, सुक्की डाळ होती आणि पाणी होतं एवढं. ते पहिले कसं भोपळ्यात पाणी न्यायचं, भोपळ्यात पाणी होतं आणि ते भोपळ्याचं हे काढलं, रस्सी काढली आणि त्या पोत्याच्या बाहेर काढलं आणि त्या म्हातारीला पाणी जेवढा कुटका चारून पाणी पाजलं. उठून बसली. आई आजी काय झालं तुम्हाला, तर म्हणले काय नाही झालं. म्हणले कुठले आहेत, तर म्हणले मलाच माहीत नाही कुठले. म्हणलं कुठं जा, तुम्हाला सोडू का. म्हणली कुठं नाही सोडायचं. म्हणलं माझ्याबरोबर चालतं का. म्हणली हो तुमच्याबरोबर चलते मी. आणि त्या बरोबर गेली आणि तेव्हापासून ते सोन, ते लेख, सगळी धनदौलत चालली त्यांची. जशी म्हातारी चालत चालली ना तशी त्या म्हातारीच्या पाठीमागं सगळी धनदौलत चालली. कर्ज बाजार होऊन गेले. रोज ह्यांच्याकडं पैसे मागायला कुणी बी यायला लागलं, पैसे द्यायला हातात ताकद नाही. आणि हे म्हातारीचं जसं तिकडं चांगलं व्हायला लागले तसं हे गरीब व्हायला लागले. कुठं दुखणं महाग लाग, कुठं पड झड काय बी ह्यांच्या महाग चालू झाली. आणि तिकडं म्हातारीचा त्या पोराने म्हातारीला नेलं आणि त्या म्हातारीनं म्हणली बाबा काहीतरी बिझनेस करतो मी, तुला हातभार लावते. म्हणला काय करावं आजी, तर म्हणली वडापावचं कर. वडापाव, आता ही म्हातारी कशी चातुर होती, तर वडापाव केलं तर संध्याकाळपर्यंत काय नाही राहिलं. दुसऱ्या दिवशी समोसे केले, काय नाही. त्या म्हातारीच्या हातामध्ये अन्नपूर्णा होती. म्हातारी पुण्यवान होती. दरवाजात कुणी यायचं ना, कधी उपाशी नाही जाऊ द्यायची, एवढ्या भाकरी करून ठेवायची ती म्हातारी. लेकरं लहान होते तिचे, तर ते पुण्य तिच्या कामाला यायला लागलं. ते काय पण केलं ना राहायला, काय पण केलं ना काहीच राहायचं नाही. मग चपात्या आणि भाजी करायला चालू केलं, ते पण संध्याकाळपर्यंत. मग असं करून करून मोठे झाले तर गरीब लोकांना ती अशी पंगत बसवायची. आणि ती मोठी झाली म्हातारी. बघा ते बाहेरचा मुलगा, आजी म्हणलेला ते आणि म्हातारी असे श्रीमंत झाले एका वर्षाच्या आतमध्ये. वर्षाच्या नंतर हे बघा ह्यांच्या मागं बरबादी चालू झाली. हे बघा तिच्या मागं सगळी धनदौलत गेली. का तर ती लक्ष्मी होती, घरची लक्ष्मी होती. तरी कुणाला कळलं नाही. आणि शेवटी त्या म्हातारीकडं हे बघा हे गरीब होऊन त्या म्हातारीच्या हिने घर घेतलं, दार घेतलं त्या पोराने आणि हिने बघा. आणि
त्या म्हातारीच्या पाया पडले की आम्ही चुकलो, आमच्या बायकांचा ऐकून आम्ही चुकलो, आई आम्हाला माफ कर, काय सजा द्यायची तर दे. तुम्ही आई तू आमच्यासाठी वाटण ते केलं, पण तुझ्यासाठी आम्ही काय नाही केलं, तुझ्यावर अत्याचार केला आम्ही हे 4-5 लोकांनी, आम्हाला माफ कर. बघा आई तर माफच करते ना, लेकरावर टाईम आला तर आई तर माफच करते ना. असं असतं बघा. म्हणून शिनी नाही का, कसं बी असू द्या, आईला तुम्ही दुखू नका. आईचा एक आशीर्वाद असतो. आईला विचारा, आई खाल्लंस का, आई तुला काय कमी आहे, अरे विचारायचं तर नका विचारू, पण आई म्हणून तरी बोला एक टाइम त्या आईला. आई म्हणून आई जीवलीस का तरी म्हणा, नको देऊ जेवण, आई तू जीवलीस का एवढं तरी म्हणा रे माझ्या बाळेनो, तुम्हाला आशीर्वाद लागन. तुमच्या जीवनात कधीच कमी नाही होणार, तुम्हाला कधीच कमी नाही पडणार. अरे देवाची पूजा केल्याने एवढं पुण्य नाही भेटत, तेवढं मायबापाच्या आशीर्वादाने तुम्हाला पुण्य भेटतंय. आणि हे पुण्य तुम्ही गमवू नका मुलांनो. ही एक तुमची संधी असती, या तुम्हाला चालून देवाने दिलेली असती मायबापाची सेवा करायला. एखाद्याचे मायबाप हे बघा, जेव्हा लेकरं लहान असते तेव्हा जातात, मायबापाचं सुख काय भेटत नाही. तुम्ही नशीबवान आहेत मुलांनो, नशीबवान आहेत. मायबापाची सेवा करा, तुम्हाला कुठंच कमी पडणार नाही, कुठंच तुम्हाला कमी पडणार. भरून तुम्हाला देव परमेश्वर देईल. किती बी तुमच्यावर टाइम येऊ द्या, तुमच्यावर किती बी दिवस कसं खराब येऊ द्या, पण मायबापाची सेवा करायची कधीच सोडू नका. मायबापाची सेवा करणं म्हणजे हे पुण्य आहे मुलांनो, पुण्य आहे. मायबापाच्या सेवापेक्षा कोणचीच सेवा नाही, कोणचीच सेवा नाही. नमस्कार मुलांनो आणि माता बहिणींनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असला तर 10 घरामध्ये शेअर करा. मी पण मेहनतीनं, माझ्या पायाला तकलीफ आहे तरी पण मी मांडी घालून बसले बघा. आणि जेवण करताना जेवण बनवताना मी व्हिडिओ का नाही बनवत, माझ्या पायाला त्रास आहे. मुलींनो, मुलांनो, माता बहिणींनो, बघणाऱ्यानो, मुलांनो, माझी आई पण असन, भाऊ पण असन, माता बहिणी असतात, मुलं असतात, मुली असतात, सगळ्यांनी बघून सिने आवडला असला तर तुम्ही शेअर नक्कीच करा, लाईक करा, कमेंट करा आणि सपोर्ट करा. या आईला, भोळ्या आईला सपोर्ट करा. माझं काय शिक्षण नाही, पाणी नाही, काय नाही, परी मला देवाने ताकद दिली आहे. मी करत राहिले. दुनियाने नाव ठेवले तरी बी मी करते, कोणी नाव ठेवले तरी मी करते, मला संकट आलं तरी मी करते. देवा परमेश्वरा तूच आहे संग, देवा परमेश्वरा तूच आहे संग. मी देवाचं नाव घेऊन, आईचं नाव घेऊन मी हे बघा करत राहायला लागले. हे बघा लोक तर नाव ठेवायला असतात, परी पोसायला नसतात. आपल्यालाच हे बघा, आपल्यालाच करायचं आहे आणि आपल्यालाच करायचं ना, आपल्यालाच भरायचं, असं असतं बघा मुलींनो. आपण म्हणून चांगलं कर्म करायचं आणि चांगलं भर करायची. माता बहिणींनो आणि माझ्या भावंडांनो, चांगलं कर्म करा आणि विजय मिळवा. रामकृष्ण हरी. चांगलं कर्म करा आणि राजासारखं जीवन जगा. मायबापाची सेवा करायला विसरू नका मुलांनो, मुलींनो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जय सीताराम, 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 जय सीताराम. रात्रीचं जय सीताराम म्हणून झोपता बरं का मुलींनो, मुलांनो, माता बहिणींनो. आणि दिवा जर तुम्ही बंद करत असलात, लाईट जर बंद करत असलात तर एक विनंती आहे मुलींनो तुम्हाला, तुम्ही जर लाईट रात्रीचं बंद करत असलं तर देवाला शुक्रिया करायचा आणि आपलं दिव्याला ते शुक्रिया करायचा. दिवा आपल्याला रोशनी देत आहे, दिवा आपल्याला उजेड देत आहे, म्हणून दिवाचा शुक्रिया करायचा. दिव्याला म्हणायचं, दिव्या दिव्या जाय तुपल्या ठाण्या, बहीण भक्ती वाट, आई करती बोटोळ्याचं ताट, सऱ्या तुला पृचिमीचं राज. नमस्कार मुलींनो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी मुलींनो.